सन्माननीय राहुलजी गांधी जननायक यांनी भारत जोडो यात्रा हे पूर्ण दक्षिणमधून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केली, त्याच्यानंतर न्याय यात्रा केली आपले ईस्ट मधून वेस्ट मध्ये म्हणजे मुंबईपर्यंत, मणिपूर पासून. तर याच धर्तीवर आमच्या सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा यांनी रमेश चेन्नितलजी यांच्या आदेशानुसार आणि AICCच्या आदेशानुसार आमच्या इथल्या तडफदार आणि आमच्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी लढणाऱ्या अशा सन्माननीय खासदार वर्षाताई गायकवाडजींनी हा कॉल दिला की तुम्ही सर्वांनी कुलाबामध्ये भारत जोडो सारखाच मुंबई जोडोचं आपण सुरुवात करणार आहोत. माझ्यासोबत असलम खान जी आहेत तिथले ब्लॉक प्रेसिडेंट, माझ्यासोबत पवार साहेब आहेत, इथे राजू पवारजी ते ब्लॉक प्रेसिडेंट आहेत, माझ्यासोबत विनोद कनोजिया जी आहेत ब्लॉक प्रेसिडेंट, माझ्यासोबत सदाभाऊ आहेत ब्लॉक प्रेसिडेंट, विजय प्रभुलकर जी आहेत ब्लॉक प्रेसिडेंट आणि अमीन पारेख जी, असे सर्व ब्लॉक प्रेसिडेंट इथे आज जमा झालेले आहोत. आणि या भारत जोडोचा सारखा मुंबई जोडोची यात्रा लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची सुरुवात आज आम्ही सर्वांनी केलेली आहे. आणि यापुढे प्रत्येक विभागामध्ये कुलाबा विधानसभा क्षेत्राच्या तिथे आम्ही जाणार आहोत आणि जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याच्याकरता वाचा फोडणं असेल, जनतेच्या प्रश्नाकरता लढा देणं असेल. याही पूर्वी आम्ही पाणी माफिया विरोधात लढलो. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने प्रयोगशाळेचा तिथे प्रॉब्लेम आहे ते आम्ही काढलेलं आहे. आणि मला अभिमान आहे की हे 6 ब्लॉक अध्यक्ष कुलाबा याच्यातील ऍक्टिव्ह आणि धडाडीने कार्य करतात आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये समोर असलेल्या काही व्यक्तींच्या याला दाचाला न कंटाळता सुद्धा जनतेच्या प्रश्नाला घेऊन लढतात. आणि त्याच गोष्टीला वाचा फोडण्याकरिता आणि जनतेच्या सोबत जाऊन जनतेच्या प्रश्नाकरिता लढा देण्याकरिता या मुंबई जोडो यात्रेचं आज उद्घाटन इथून कुलाबा विधानसभा क्षेत्रातून झालेलं आहे. बोलून सर, मुंबईकरांना काय आवाहन करा तुमच्या यात्रेत सहभागी व्हा? या यात्रेत सर्वांना मी सांगेन, जात पात धर्म विरहित आणि पार्टी विरहित संविधानाला जो व्यक्ती प्रेम करतो, संविधानाला जो व्यक्ती उच्च स्थानावर मानतो आणि त्या सर्व व्यक्तींनी या यात्रेत सहभागी व्हायला पाहिजे. आणि ही यात्रा फक्त एका कुठल्या पार्टीची नसून ही जनतेची यात्रा आहे. राहुलजींनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की जनतेच्या प्रश्नाकरता ते चालले. आम्ही ही कुलाबा विधानसभातील जे काही जनतेचे प्रश्न आहेत त्याच्याकरिता आम्ही चालणार आहोत. संबंध कुलाबा विधानसभा क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील व्यक्तींना आता सध्या आपण बघितलं तर दुभंग गेलेलं आहे, विभाजन झालेलं आहे. ते जोडण्याकरता हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब सारे भाई भाई या याच्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. आपण बघू शकता स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सर्व जाती धर्मातील व्यक्तींनी आज आपण इथे अमर जवान इथे थांबलेलो आहोत. 1857 इथे आपण त्यांचं अभिवादन केलेलं आहे. तेव्हा सर्व जाती धर्मातील लोकांनी इंग्रजाविरोधात लढा दिलेली होती. तर पहिले लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से अशी स्थिती आहे. तर हा एक सर्वसामान्य जनतेचा आवाज जो आहे तो लोकांसमोर घेऊन त्यांना न्याय मिळवण्याकरताचा एक प्रयत्न आहे. आज यहाँ पे हमने भारत जोड़ो यात्रा के स्वरूप से हमने मुंबई जोड़ो यात्रा शुरुआत की है. हमारे माननीय राहुल गांधी जी, हमारे रमेश चेन्नितला जी, वर्षाताई गायकवाड़, हमारे आमदार अमीन पटेल साहब और आमदार भाई जगताप के नेतृत्व में और उनके आदेशानुसार, हमारे जिला अध्यक्ष के आदेशानुसार हमने जो मुंबई जोड़ो यात्रा शुरुआत की है. मैं बताना चाहूँगा कि आज ही के दिन हमने जो यात्रा शुरू की है और सबसे पहले अगर हमारे को जो इशू मिला है, जो लोग हमारे पास आए हैं वो यहाँ के हॉकर्स है. जो मुंबई में हॉकर का जो एक अधिकार है, एक हॉकिंग उनको जोन बना के देना चाहिए. जो क्या कानून टाउन वेंडिंग का 2012 में कांग्रेस की सरकार ने एक टाउन वेंडिंग कमेटी बनाई थी हॉकर को सुरक्षित करने के लिए. लेकिन 2014 से जो सरकार आई अच्छे दिन वाली, वो आज तक उसमें उन्होंने कुछ आगे बढ़ाया नहीं. और ये हॉकर को आज 15 दिनों से इनको पुलिस ने और BMC ने इनको रास्ते में बैठने नहीं दिया जा रहा है, जो कि इनका अधिकार है. इनके पास से BMC इनको लोन देती है. जब इनको लोन दे रही है प्राइम मिनिस्टर स्वनिधि फंड से, तो जब आप उनको रिकॉग्नाइज करते हो कि आप यहाँ पे आपने लोन लिया है तो आप यहाँ पे हॉकर हो, तो और जब व्यवसाय करने का टाइम आता है तो आप उनको उठा के फेंक देते हो. ये जैसा इन्होंने कहा कि तब लड़े थे गोरों से, अब लड़ना है इन चोरों से. और हम इन यात्रा के थ्रू इन हॉकर्स को हम मैं एक मैसेज दूंगा और पूरे मुंबई के हॉकर्स को हम बोलेंगे कि कांग्रेस पार्टी आपके साथ खड़ी है, लड़ेंगे, आपको अपना हक दिलाएंगे. और टाउन वेंडिंग कमेटी के तहत हमारे हॉकर्स को कम से कम यहाँ पे हम सुरक्षा देंगे, उनको बैठने का अधिकार देंगे. पूरे भारत में राहुल गांधी का जो भारत जोड़ो यात्रा और भारत न्याय यात्रा, उसके साथ हमारे
मुंबई के अध्यक्ष वर्षाताई गायकवाड़, उसके नेतृत्व में, भाई जगताप के नेतृत्व में और हमारे यहाँ के एडवोकेट रवि यादव साहब के नेतृत्व में जो यहाँ मुंबई जोड़ो यात्रा, ये यात्रा यहाँ से शुरुआत हुआ है। इसका आगे पूरे मुंबई में ये दौरा होगा और ये पूरा अच्छी तरह हमारे ब्लॉक प्रेसिडेंट सब मिलके हमें भारत जोड़ो यात्रा, मुंबई जोड़ो यात्रा चालू रखेंगे। मैं विनोद कनौजिया हूँ, ब्लॉक 227 से। हम सभी ब्लॉक का ये प्रयास है कि न्याय की लड़ाई लड़ने के लिए हमारे पास एडवोकेट जी रवि यादव जी हैं। हमारी यही प्रयत्न है कि हम गरीबों का आंसू पूछने के लिए यात्रा शुरू की। हर गरीब तबके के लोग यहाँ पर पहुँचकर उनकी परेशानी जो दिक्कत है, बहुत सी दिक्कतें, स्लम से लेके हाई राइज बिल्डिंग तक में दिक्कतें हैं, किधर गाड़ी पार्किंग, किधर परेशानी, ये सारी परेशानी लेकर हम पब्लिक के बीच में जा रहे हैं, जिसमें हमारे एडवोकेट रवि यादव जी ने अपना योग भी दिया है। और हमें पार्टी का जो MRC से जो भी हमारे को कार्यक्रम आता है, उस कार्यक्रम को हम पब्लिक के बीच में लेके जाने का कार्यक्रम किया है। ये भारत जोड़ो यात्रा से लोग में हमारा ये संदेश जा रहा है कि गरीब तबका जो बेचारे डर के बैठे थे घर पे, वो आज हम लोग से बाहर मिलने आ रहे हैं। यही दो शब्द बोल के मैं अपना धन्यवाद करता हूँ।